आता कळतंय सुमित कपूर कॅलिफोर्नियामध्ये आहे. आता सुमित कपूर जिवंत असल्याचं बायकोही सांगते. सुमित कपूर अजितदादांचा अपघात नव्हताच, तो घातपातच होता. विमानाचा पायलट जिवंत सापडला. रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांचा अंदाज खरा ठरला. 28 जानेवारीला अचानक बारामतीत एक विमान अपघात घडला, ज्यात अजितदादांचा दुर्दैवी अंत झाला. ही बातमी ऐकल्यावर महाराष्ट्राला पहिला सगळ्यात मोठा धक्का बसला होता. तब्बल 40 दिवस उलटल्यानंतर या घटनेबाबत एक असा खुलासा झालाय, एक अशी व्यक्ती समोर आलीय की ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसलाय. विमानाचा पायलट जिवंत सापडलाय, तोही कॅलिफोर्निया, अमेरिका येथे. विमानातले सगळेजण दुर्दैवाने गेले, पण पायलट वाचलाय. पहा, या प्रकरणातील असा खुलासा झालाय, एक असा मास्टरमाइंड या प्रकरणाचा समोर आलाय की ज्याचं नाव ऐकून संपूर्ण महाराष्ट्राच्या पायाखालची जमीन सरकलीय. रोहित पवार आणि अमोल मिटकरी जे ओरडून सांगत होते ते आता खरं ठरतंय, अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होऊ लागलीय. या अपघाताला 40 दिवसांचा कालावधी झालाय. 4 ते 5 दिवसांपूर्वी याचा सरकारी अहवाल देखील आला होता. त्या अहवालात विमान अपघाताच्या अशा 5 गोष्टी उघड झाल्या होत्या की त्या पाहून महाराष्ट्रातल्या जनतेला आणखीनच शंका वाटू लागली होती. पण अचानक या विमानाच्या पायलटबाबत एक अशी बातमी समोर आली आहे की ज्यांनी सगळीकडेच खळबळ उडाली आहे. अपघात झाला त्यानंतर 2 दिवसांनीच या विमानात 6 प्रवासी बसले होते असं सांगण्यात आलं, पण मृतदेह तर 5च सापडले. मग 6वा प्रवासी कोण होता? सुरुवातीला सांगण्यात आलं की चुकून 6 प्रवासी असं दाखवण्यात आलं, पण नंतर 5 आहेत असं स्पष्ट सांगण्यात आलं. पण जर 5 प्रवासी होते तर मग पायलट का जिवंत आहे, हा प्रश्न आता निर्माण होतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हापासून या प्रकरणाला वळण मिळालं, तो म्हणजे या अपघाताचा रिपोर्ट. या रिपोर्टमध्ये अपघाताच्या 5 गोष्टी पूर्णतः बदलल्या आहेत. म्हणजे अपघाताची जागा, अपघाताची वेळ सगळंच बदललंय. विमान अपघात तिथे झालाच नाही असा धक्कादायक दावा या रिपोर्टमध्ये केलाय. रिपोर्टने खळबळ उडालीच होती, पण तेवढ्यात पायलटची बातमी आली आणि सगळं चित्र स्पष्ट झालं. मग खरंच तो 6वा प्रवासी वैमानिक होता का? तो पायलट काय बोलला? काय बातमी समोर आली? मास्टरमाइंडचं नाव नेमकं काय समोर आलं? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. अजितदादांच्या विमान अपघाताच्या बाबतीत एक धक्कादायक बातमी समोर आली. विमानाचा पायलट जिवंत? आता खरंच हे सत्य आहे का? जर सत्य आहे तर मग तो कुठे आहे? आणि तो जर वाचला तर मग ह्याचा मास्टरमाइंड कोण? हे समजून घेण्यासाठी आपल्याला 28 जानेवारीच्या त्या सकाळी 8:45 वेळेत जावं लागेल, ज्या वेळेस हा अपघात झाला होता. तुम्हाला आठवत असेल, बारामतीत 8:45 लेयर जेट 45 हे अत्याधुनिक विमान धावपट्टीवर येताना दिसत होतं. कोणालाही कल्पना नव्हती की हे उड्डाण महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारे ठरेल. विमान हवेत झेपावल्यानंतर काही मिनिटातच नियंत्रण कक्षाचा संपर्क तुटला आणि बारामतीच्या आकाशात विमान गिरट्या घेऊ लागलं. अचानक एका प्रचंड स्फोटात त्याचं होत्याचं नव्हतं झालं. आता इथपर्यंत सगळ्यांना माहितीये, पण इथूनच खरा गेम बदलायला सुरुवात झाली होती. अपघात झाल्यानंतर पहिल्या 2 तासातच शंका यायला सुरुवात झाली होती, कारण प्रशासनाकडून जे सांगण्यात आलं ते खूपच वेगळं होतं आणि तब्बल 40 दिवसानंतर जी बातमी समोर आली ती वेगळी होती. पण त्यावेळेस कोणालाही माहिती नव्हतं काय खरं आहे. अपघात झाल्या सुरुवातीला प्रशासनाकडून सांगण्यात आलं की खराब हवामान आणि दृश्यमानता कमी असल्यामुळे हे घडलं. पण शेवटच्या 10 सेकंदात पायलटने असा काही गेम केला की ज्याचीच माहिती आज उघड झालीये. पायलटचा गेम आणि विमानाचा खेळ खल्लास, अशा प्रकारची माहिती आज समोर आलीये. मग काय सत्य आहे? हे सत्य उघड करण्यासाठी रोहित पवार यांनी पत्रकार परिषदा घेतल्या. वेळोवेळी सरकारला त्यांनी विनंती केली, पण त्यांनी आज एक असा दावा केलाय, एक अशी माहिती उघड केलीये जी आजपर्यंत उघड केली नव्हती. त्यांनी सांगितलं की विमानतळाच्या आसपास काही संशयास्पद लोक रेकी करत होते. काही अज्ञात व्यक्ती 2 दिवस आधीपासूनच विमानतळाच्या परिघाबाहेर घिरट्या घालत होत्या. काही जण तिथे आधीच प्लॅन करून बसले होते. जणू काही त्यांना माहीत होतं की आज काहीतरी मोठं घडणार आहे. पण तेव्हा सत्तेच्या नशेत असलेल्या किंवा यंत्रणेवर दबाव असलेल्या कुणीही रोहित पवारांच्या या दाव्यावर विश्वास ठेवला नाही. मात्र आता जेव्हा एका मोठ्या कंपनीच्या मालकाचा CCTV व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप समोर आलीये, तेव्हा सर्व धागेदोरे एका विशिष्ट दिशेने जुळू लागलेत. या 10 सेकंदांच्या कालावधीत विमानाचा वेग अचानक वाढला आणि विमानाने विनाकारण आपली उंची कमी केली. जर इंजिनमध्ये बिघाड होता तर पायलटने सुरक्षित लँडिंगचा प्रयत्न का केला नाही? की त्याला विमान पाडायचेच होते? विमानातून शेवटच्या क्षणी कोणी उडी मारली का? प्रत्यक्षदर्शींनी काय पाहिलं होतं जे रिपोर्टमध्ये दडवलं गेलं? अपघातानंतर 7-8 दिवसांनीच एक मोठी शंका निर्माण झाली होती. अधिकृत कागदपत्रांनुसार विमानात 6 जण बसल्याची नोंद एअरपोर्ट रजिस्टरमध्ये होती. मात्र जेव्हा बचाव पथक, रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचलं तेव्हा त्यांना फक्त 5च मृतदेह सापडले. मग तो 6वा प्रवासी कुठे गेला? तो हवेत विरघळला की त्याला जाणीवपूर्वक अदृश्य करण्यात आलं?
या अपघातात राज्याचे मोठे नेते अजितदादा गेल्याची बातमी पसरली आणि महाराष्ट्र हादरला. त्यांची ओळख त्यांच्या हातातील एका अर्धवट जळालेल्या घड्याळावरून पटवण्यात आली होती. पण इथेच अमोल मिटकरींनी एक असा प्रश्न उपस्थित केला जो आजही महाराष्ट्रातील जनतेला अस्वस्थ करतोय. मिटकरी म्हणाले, जर विमानाचा स्फोट इतका भीषण होता की विमानाचा पोलाद आणि टायटॅनियमचे भाग वितळून गेले, तर ते मनगटी घड्याळ आणि त्यातील लेदरचा बेल्ट सुरक्षित कसा राहिला? हे घड्याळ म्हणजे पुराव्यांशी केलेली छेडछाड होती का, की कोणाची तरी ओळख पटवण्यासाठी ते जाणीवपूर्वक तिथे फेकले गेले होते? या शंकेला अधिक बळ मिळालं जेव्हा महिनाभरानंतर नागरी उड्डाण मंत्रालयाचा DGCAचा अधिकृत रिपोर्ट आला. या रिपोर्टमध्ये 5 अशा विसंगती होत्या ज्यांनी तपास यंत्रणांना चक्रावून सोडलं. 1. विमानाची उड्डाणाची वेळ ऐनवेळी का बदलली गेली? 2. विमानाने ठरलेला मार्ग सोडून डोंगराळ भागाकडे वळण का घेतलं? 3. ब्लॅक बॉक्समधील रेकॉर्डिंगनुसार पायलटने आणीबाणीच्या वेळी वापरला जाणारा मेडे हा शब्द उच्चारण्याऐवजी अत्यंत भीतीदायक स्वरात ओ शिट असे शब्द उच्चारले होते. जणू काही त्याच्यासमोर मृत्यू नाही तर एखादा विश्वासघात उभा होता. या सर्व राजकीय गोंधळात आणि आरोप प्रत्यारोपांच्या खेळात जय पवारांनी एक असा व्हिडिओ पुराव्यादाखल समोर आणला ज्याने या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाइंड कोण आहे याचा चेहरा उघड पाडला. या व्हिडिओमध्ये VSR कंपनीचा मालक, ज्याची ही चार्टर्ड विमाने होती, तो विमान उड्डाण होण्यापूर्वी अवघ्या 15 मिनिटे आधी कॉकपिटमध्ये अत्यंत संशयास्पद हालचाली करताना दिसत होता. तो वैमानिकाला काहीतरी सूचना देत होता की विमानात काहीतरी सेट करत होता. रोहित पवारांनी या संदर्भात एक सविस्तर प्रेझेंटेशन सादर केलं. त्यात त्यांनी काही तांत्रिक प्रश्न उपस्थित केले जे अत्यंत महत्त्वाचे आहेत. विमानाने उजवीकडे वळण्याऐवजी अचानक डावीकडे का कल घेतला? तिथे कोणतेही अडथळे नव्हते. विमानामध्ये गरजेपेक्षा जास्त म्हणजेच 95% इंधन का भरलं होतं? जास्त इंधन म्हणजे स्फोट अधिक भीषण व्हावा, हाच त्यामागचा हेतू होता का? विमानातील इजेक्ट सिस्टम काही सेकंदांसाठी मॅन्युअली का डिसेबल करण्यात आली होती? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता एकाच दिशेने जात आहेत आणि ती दिशा म्हणजे पायलट. सुरुवातीला संपूर्ण जगाला असं वाटलं होतं की पायलटचाही या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पण अमोल मिटकरींनी आज जो राजकीय धमाका केला आहे त्याने दिल्लीपासून गल्लीपर्यंतची संपूर्ण यंत्रणा हादरली आहे. पायलट अमेरिकेत काय करतोय, त्याला तिथपर्यंत कोणी पोहोचवलं? अमोल मिटकरींनी थेट प्रसारमाध्यमांसमोर येऊन दावा केला आहे की ज्या पायलटने हे विमान पाडलं तो पायलट चक्क कॅलिफोर्निया, अमेरिका येथे जिवंत आहे. मिटकरींच्या मते तो पायलट अपघाताच्या काही सेकंदाआधी पॅराशूटच्या सहाय्याने विमानातून बाहेर पडला होता. घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या स्थानिक गावकऱ्यांनी देखील एक पांढरी छत्री हवेत तरंगताना पाहिल्याचा दावा केला होता, पण पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. मिटकरींचा दावा आहे की या पायलटला एका खासगी जेटने त्याच रात्री देशाबाहेर नेण्यात आलं. आम्ही त्याला तिथून शोधून काढू, इंटरपोलची मदत घेऊ असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. रोहित पवारांनी म्हटल्याप्रमाणे जर विमानातून कोणीतरी बाहेर पडताना दिसलं होतं तर तो हाच पायलट होता का, हे आता सिद्ध होत चाललं आहे. हे विमान तांत्रिक बिघाडामुळे पडलं नव्हतं, तर तो एक आत्मघाती किंवा नियोजित घातपात होता असा संशय आता दाट झाला आहे. विमानाचा जो 5वा मृतदेह सापडला होता तो कदाचित पायलटचा नसून एखाद्या दुसऱ्याच व्यक्तीचा होता, ज्याची ओळख पटवणं आता कठीण झालं आहे. DNA रिपोर्टमध्ये फेरफार करण्यात आल्याचा आरोपही आता जोर धरू लागला आहे. या प्रकरणाचा संबंध केवळ आकाशातील अपघाताशी नाही तर मंत्रालयातील त्या फाईल्सशी आहे ज्या अजितदादांसोबत होत्या. शेवटी हा सर्व घटनाक्रम पाहिला तर असं लक्षात येतं की 27 जानेवारीच्या रात्रीच या कटाची खरी सुरुवात झाली होती. त्या रात्री नेमकं काय घडलं होतं? अजितदादांना अचानक रस्तेमार्गे जाण्यापासून रोखून विमानाने जाण्यास प्रवृत्त करण्यात आलं. मंत्रालयातील एका अत्यंत महत्त्वाच्या गुपित फाईलचा उल्लेख रोहित पवारांनी केला आहे, ज्यामध्ये काही बड्या नेत्यांचे घोटाळे उघड होणार होते. ती फाईल विमानासोबतच राख झाली की ती कुणी पळवली? रात्री 10 वाजता दादांना आलेला तो अनाकलनीय फोन कोणाचा होता, ज्या फोननंतर त्यांनी आपला दौरा अचानक बदलला होता? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधली तर एक मोठं जाळं समोर येतं. रोहित पवारांनी उपस्थित केलेले तांत्रिक मुद्दे जसे की रडारवरील विमानाची शेवटची स्थिती आणि इंधनाचा स्फोट आणि अमोल मिटकरींनी दिलेला पायलटचा कॅलिफोर्नियातील पत्ता हे आता या प्रकरणाचा निकाल लावणार आहेत. महाराष्ट्राला पडलेलं हे केवळ एक वाईट स्वप्न नसून एक भीषण वास्तव आहे. ज्या व्यक्तीवर राज्याच्या सुरक्षेची जबाबदारी होती त्याच व्यक्तीचा अशा प्रकारे घातपात होणं ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. या प्रकरणाचा मास्टरमाइंड आता हळूहळू उघड पडला आहे. त्याने कितीही प्रयत्न केले तरी सत्याचा आवाज दाबता येणार नाही. रोहित पवारांनी आणि अमोल मिटकरींनी लावलेला हा शोध जर तार्किक शेवटापर्यंत पोहोचला तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल.
आता संपूर्ण राज्याची प्रतीक्षा आहे ती त्या पायलटला कॅलिफोर्नियातून भारतात आणण्याची. जेव्हा तो पायलट स्वतःच्या जिभेतून सत्य ओकेल तेव्हा 28 जानेवारीचा संपूर्ण सत्य जगासमोर येईल. हा केवळ एका अपघाताचा तपास नाही, तर तो महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा लढा आहे. कोण होतं त्या 6व्या प्रवाशाच्या मागे? कोणाला हवं होतं अजितदादांचा काटा? आणि तो पायलट नेमका कोणाच्या सांगण्यावरून कॅलिफोर्नियात लपून बसला आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणं आता काळाची गरज आहे. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही या प्रकरणातील समोर आलेले सर्व तांत्रिक मुद्दे आणि सोशल मीडियावर सुरू असणाऱ्या चर्चा ऐकल्या. पण या व्हिडिओच्या शेवटी मला महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करायची आहे. आजचा संपूर्ण व्हिडिओ विविध न्यूज रिपोर्ट्स, सोशल मीडियावरील चर्चा आणि राजकीय नेत्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर आधारित आहे. हा व्हिडिओ कोणाच्याही भावना दुखावण्यासाठी किंवा कोणतेही अफवा पसरवण्यासाठी बनवलेला नाही. हे सर्व मुद्दे सध्याचे केवळ एक शक्यता म्हणून पाहिले जात आहे. अजितदादांसारख्या मोठ्या नेत्याबाबत अशी एक बातमी समोर येणं हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी धक्कादायक आहे. पण सत्य काय आहे हे केवळ अधिकृत तपास यंत्रणाच सिद्ध करू शकतात. रोहित पवार असतील किंवा अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेले प्रश्न तांत्रिकदृष्ट्या गंभीर आहेत. पण जोपर्यंत ठोस पुरावे समोर येत नाही तोपर्यंत आपण याला अंतिम सत्य मानू शकत नाही. मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्हाला काय वाटतं? विमानाचा रिपोर्ट आणि प्रत्यक्ष घटना यात खरोखर विसंगती आहे का? तो 6वा प्रवासी आणि पायलटाबाबत सुरू असलेल्या या चर्चांमध्ये तथ्य असू शकतं का, की हा केवळ एक दुर्दैवी अपघातच होता? तुमचं जे काही मत असेल ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, कारण तुमचं मत आमच्यासाठी या चर्चेसाठी खूप महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर याला लाईक करा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ते लवकरच समोर येईल अशी अपेक्षा करूया. तोपर्यंत पाहत राहा. धन्यवाद.